किल्ला अहिवंत नावासारखाच विशाल आणि प्रशस्त 4000 फूट उंच सातमा डोंगर रांगेतील हा किल्ला बघण्यासाठी आमची गडभ्रमंती सुरू झाली. चहाचा ब्रेक, सुंदर डोंगररांगा बघत बघत आम्ही दरेगावात पोचलो. मंदिराच्या समोर गाडी पार्क करून आम्ही गावातून गडाच्या दिशेने सूर्योदयाचा आनंद घेत आणि समोर असलेल्या वाटा शोधत शोधत गडभ्रमंती सुरू केली. दगडात असलेल्या या पायऱ्यांच्या मदतीने आपण दरीजवळ येऊन पोचतो. दरीपासून सरळ वरती गेल्यावर आपल्याला उजव्या हाताला बुद्या डोंगर आणि डाव्या हाताला अहिवंत गडाचा डोंगर दिसतो. अहिवंत गडाचा डोंगर पार करताना पुढे आपल्याला काचात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांनी आपण वरती आल्यावर गडाच्या वरच्या भागावरती आपण येऊन पोचतो. थोडं पुढे आल्यावरती आपल्याला एका वास्तूचे अवशेष बघायला मिळतात. तसेच पुढे एक मोठा तलाव देखील दिसतो. तलावाच्या लगतच बजरंगबली आणि सप्तशृंगी देवीचे मंदिर देखील आहे. ग्रिलिंगपासून सरळ पुढे गेल्यावरती आपल्याला एक भली मोठी गुहा बघायला मिळते. तसंच त्या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके देखील आहे. तिथून पुढे गेल्यावरती आपल्याला खंडेरावाचे मंदिर आणि त्या शेजारी एक पाण्याची कुंड दिसते. समोर असणाऱ्या या पायरी मार्गाने आपण गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत. तिथे आपल्याला एक पाण्याचे मोठे टंका देखील बघायला मिळतो. बुद्या डोंगरापासून सुरू झालेली आपली गडभ्रमंती या गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन संपते. धन्यवाद.